उन्हाळी वाळवणातील उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनवायला अगदी सोपे. हे पापड या पद्धतीने बनवले तर तुमचे हे पापड अजिबात लाल पडणार नाही. विशेष म्हणजे हे पापड अगदी दुप्पट तिप्पट फुलले जातात. या इथे मी आणखीन एक स्टेप एक्स्ट्रा केलेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही पापड केले तर हे पापड तुमचे अगदी 100% पांढरे शुभ्र आणि दुप्पट फुलतील. हे पापड तुम्हाला उपवास असेल किंवा नसेल तरीही तुम्ही हे पापड नक्की खाऊ शकता. अशा पद्धतीचे पापड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील अशा मस्त चवीचे हे पापड तयार झालेले आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे बारीक सारीक टिप्स तुमच्या लक्षात येतील आणि तुमचेही पापड अशाच पद्धतीचे छान चौपट फुलतील. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी या इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहे. हे बटाटे आपल्याला अगदी कडक आणि अजिबात खराब न झालेले घ्यायचे आहे. या इथे मी इंदोरी बटाटा वापरलेला आहे. आपल्याला हे पापड वर्षभर साठवायचे आहे, त्यामुळे बटाटा घेताना शक्यतो चांगल्या पद्धतीचा घ्यायचा. आता या इथे हे बटाटे मी सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुतले. त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला याच्या 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, म्हणजे बटाटे उकडून घ्यायचे आहेत चांगले. बटाटा छान उकडतो तोपर्यंत आपण साबुदाणा भाजून घेणार आहोत. तर या इथे 1 किलोला मी 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा आपल्याला भाजत असताना अगदी मंद गॅसवर हा साबुदाणा भाजायचा, जेणेकरून हा साबुदाणा आतपर्यंत छान भाजला जातो आणि मंद गॅसमुळे हा साबुदाणा आतपर्यंत फुलला जातो. तर अशाच पद्धतीने आपल्याला मंद गॅसवर हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा भाजून झाल्यानंतर मी गॅस बंद केला आणि हा असाच कढईमध्ये थंड करायला ठेवलेला आहे. साबुदाणा थंड होतोय तोपर्यंत आपण या इथे उकडलेले बटाटे गार करून घ्यायचे आणि त्याची सालं काढून घ्यायची. या इथे आपल्याला बटाटे अगदी चांगले उकडलेले घ्यायचे. अजिबात आतमध्ये बटाटे कच्चे न राहता ते उकडून घ्यायचे आहे. बटाटे उकडून झाल्यानंतर कोणत्याही एका चाळणीने आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे किसणीचा पण वापर करू शकता, पण पापड आपले अगदी मऊसूद येण्यासाठी आपण या चाळणीचा उपयोग करून हे बटाटे मॅश करून घेणार आहोत. अगदी थोडे थोडे करून सुद्धा तुम्ही इथे हे बटाटे मॅश करून घेऊ शकता. मॅश केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या या इथे बटाटा मस्त बारीक झालेला आहे. अशाच पद्धतीचा पापड लाटायला आपल्याला बटाटा बारीक करून घ्यायचा आहे. बरेच वेळा आपण किसणीने किसला तर बरेच त्यामध्ये मोठे कण शिल्लक राहतात आणि तो बटाटा दिसायला चांगला दिसत नाही आणि तळल्यानंतर सुद्धा फुगला जात नाही. तर बटाटे मॅश करून झाल्यानंतर या इथे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेला साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे. साबुदाणा बारीक करीत असताना तो पूर्णतः थंड झाल्यानंतरच बारीक करायचा आहे. तुम्ही जर गरम साबुदाणा मिक्सरच्या भांड्यात घातला तर मिक्सरचं भांडं खराब होऊ शकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे साबुदाणासुद्धा बारीक होत नाही. म्हणून पूर्णतः थंड झाल्यानंतरच हा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. बारीक केलेला साबुदाणा आपल्याला मॅश केलेल्या बटाट्यामध्ये चाळून घ्यायचा आहे. अगदी बारीक पावडर केल्यामुळे ही पावडर चाळणीतून सहज चाळली जाते. जर काही साबुदाण्याचे कण शिल्लक राहिले तर ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि पुन्हा बारीक करून घ्यायचे. साबुदाणा चाळून झाल्यानंतर या इथे मी 5-6 मिरच्या त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेल्या आहे. तुमच्या आवडीनुसार या इथे मिरचीचं मिठाचं प्रमाण घेऊ शकता. या इथे मी फक्त 1 ते 1.5 टेबलस्पून मिठाचा वापर केलेला आहे आणि 5-6 मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहे. जर तिखटाचं प्रमाण तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही इथे वाढवू शकता. आता हे पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये असणारी मिरची, मीठ हे छान सर्व मिक्स झालं पाहिजे. जर या इथे तुम्हाला पाणी लागलं तर 1-2 चमचे पाण्याचे वापरू शकता, पण या इथे मी अजिबात पाण्याचा किंवा तेलाचा वापर न करता हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता आणखीन एक स्टेप आपण यापुढे जाऊन करणार आहोत, ती म्हणजे हे पीठ आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये वाफवून घ्यायचं आहे. तर चाळणीमध्ये कापड ठेवून मी त्यामध्ये हे पीठ ठेवलेलं आहे, जेणेकरून याला जास्त पाणी न लागता
हे पीठ आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. वाफवल्यामुळे यामधील असणारा जो साबुदाणा आहे तो तळल्यानंतर छान फुलला जातो. 10-15 मिनटानंतर तुम्ही या इथे पाहू शकता पीठ आपलं छान वाफवून झालेलं आहे. आता कोमट असतानाच आपल्याला हे पीठ पापड लाटायला घ्यायचं आहे. तर पीठ पाहता तर अजिबात कापडाला चिटकत नाही. या इथे फक्त सुरुवातीला तेलाचा किंवा तुपाचा हात घ्यायचा आणि पिठाचा एक गोळा घेऊन तो अशा पद्धतीने हातावर चोळून तो गोल करायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पीठ आपलं छान मऊसूत झालेलं आहे, त्यामुळे गोळीसुद्धा छान बनली जाते. पोळपाटावर एक प्लास्टिकची शीट ठेवायची आणि त्यावर गोळी ठेवून पुन्हा एक प्लास्टिकची शीट ठेवून एखाद्या डिशने आपल्याला ही गोळी प्रेस करून घ्यायची आहे. तर सुरुवातीला तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने आपण एक पापड लाटून घेतलेला आहे. बरेच वेळा प्रेस केल्यानंतर हे पापड जास्त पातळ लाटले जात नाही, तर त्यासाठी दुसरी स्टेपसुद्धा या इथे मी तुम्हाला दाखवत आहे. पोळपाटावर प्लॅस्टिकची शीट ठेवायची आणि त्यावर पुन्हा दुसरी गोळी ठेवायची आणि लाटण्याच्या साहाय्याने ती पातळ लाटून घ्यायची. जितका पातळ पापड तुम्ही लाटता तितका तो तळल्यानंतर छान फुलला जातो. आता बटाट्याचे आणि साबुदाण्याचे पापड शक्यतो हे पातळच लाटावे. या इथे तुम्ही पाहू शकता मस्त पातळ आपण हा पापड लाटलेला आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पापड लाटून घ्यायचे आहे. जर तुम्हाला वाटले हे आपले वाकडे तिकडे होत आहे तर एखादा साचा घ्यायचा आणि त्या साच्याने या पापडांना आकार द्यायचा, म्हणजे तुमचे गोल गरगरीत पापड येतील. या इथे मी सर्व पापड लाटूनच घेतलेले आहे, त्यामुळे हे पापड मस्त पातळ येतात आणि तळल्यानंतर सुद्धा छान फुलले जातात. ते या इथे सुरुवातीला आपल्याला हे पापड एक दिवस फॅनखाली सुकवायचे. जर तुमच्या इथे ऊन असेल तर उन्हामध्ये सुकवले तरीही चालतील. आपल्याला हा पदार्थ वर्षभर साठवून ठेवायचा असतो, त्यामुळे हे पदार्थ उन्हामध्ये अगदी कडकडीत सुकवून घ्यायचे आहे, जेणेकरून हे पापड किंवा पदार्थ जास्त काळ टिकले जातात. तर या इथे मी हे पापड 2 दिवस चांगले उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहे. अजिबात त्यामध्ये ओलसरपणा किंवा तेलकटपणा न ठेवता हे पापड वाळवून घेतलेले आहे. या इथे आपण तेलाचा तुपाचा अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे हे पापड आपले वर्ष 2 वर्ष अगदी आहे तसेच राहतात. हे पापड वाळल्यानंतर एका कॅरी बॅगमध्ये भरायचे आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे. हे पापड अगदी आहे तसेच रंग न बदलता राहतात आणि तुम्हाला या पापडांचा वर्षभर आस्वाद घेता येतो. पापड सुकवून झाल्यानंतर या इथे आपण ते तळून पाहणार आहोत. तर त्यासाठी उपवासाचं तेल किंवा तूप या इथे वापरायचं आहे. तर या तेल किंवा तूप हे छान कडकडीत गरम करायचं आणि त्यानंतरच त्यामध्ये पापड सोडायचं आहे. तर तुम्ही या इथे पाहू शकता मी 2-3 पापड अगदी मस्त तळून घेतलेले आहे. पापड जर पाहता तर अगदी पांढरशुभ्र झालेले आहे. अजिबात त्यामध्ये लालसरपणा आलेला नाही किंवा जळालेली सुद्धा नाही. पापडामध्ये हिरवी मिरची वापरल्यामुळे पापडाचा रंग आहे तसाच पांढरा शुभ्र राहतो. या इथे तुम्ही पाहू शकता मी 4-5 पापड इथे तळून दाखवलेले आहे. तर पापड जर पाहता तर अगदी मस्त खुसखुशीत कुरकुरीत झालेले आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाहीत. बऱ्याच वेळा आपण पापड किंवा काही पदार्थ बनवतो ते जास्त प्रमाणात तेलकट होतात. तर या इथे आपली पापड अजिबात तेलकट झालेले नाही आणि पापड जर पाहता तर केवढा होता आणि तो तळल्यानंतर केवढा झाला हेही तुमच्या लक्षात आलेलंच असेल. पापडाच्या आवाजावरून तुम्हाला हे पण लक्षात येईल की हा पापड अगदी मस्त खुसखुशीत कुरकुरीत अजिबात तेलकट न होता तयार झालेले आहे. या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीचे पापड नक्की करून पहा आणि या पापडांचा नक्की आस्वाद घ्या. या पापडांची चवसुद्धा इतकी अप्रतिम आहे की हे पापड तळल्यानंतर लगेचच संपतात. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि जाता जाता या व्हिडिओला नक्की एक लाईक करून जा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.